हाय एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे संकट चतुर्थी. असे मस्त बाप्पाचे गाणे वगैरे लावलेत आणि घरात एकदम फ्रेश 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 वातावरण वाटतंय आणि मस्त अशी आंघोळ झाली आणि मी किती क्यूट दिसते आहे ना. तर चला पोटा पाण्याचं बघूया. म्हणजे आहो आंघोळ करून आंघोळीला गेले तर त्यांच्यासाठी पटापटा असं बघा कसं मसालेदार पोह्याचा बेत आहे. आजचा नाश्त्याचा बेत आहे पोहे, कांदा पोहे आणि त्यात मस्त असं बघा कोणाकोणाला आवडतं डाळवा आणि एवढं सारं मटेरियल घालून पोहे आणि असे मस्त 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 पोहे खमंग आणि एवढे भारी. वाव किती सुगरण आहे मी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इधर बनाया था मैंने चाय आणि असे मस्त 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 पोहे. चहा आणि पोहे आजचा नाश्त्याला होता. संडे स्पेशल. कसा आहे? मस्त आहे ना. आणि मग असं मस्त आहोंना नाश्ता दिला होता. पण हे बघा राहूनी रात्री हे बनवून ठेवले आणि सांगितले सगळ्यांनी रोज हे ग्लास प्यायचं म्हणजे पोरांना पण द्यायचं. आणि मग मी ते पित होते ग्लासमध्ये घेऊन आणि इकडं बापले किला नाश्ता दिला. बघा माझी क्युटी पाय आणि माझे आहो मस्त असे बापले गप्पा मारत त्यांना दिला नाश्ता आणि मी एक ग्लास पिलं आणि थोडंसं वेगळंच लागत होतं पण ते प्यायच लागलं नाही. तर राहू मला खूप ओरडतील. आणि मग अशी मस्त पूजा वगैरे झाली. बघू शकता तुम्ही कसलं भारी वाटत होतं ना. असं भारी भारी वाटतं ना मला. पूजा केल्याशिवाय मला नाही का दिवसच जात नाही. मग मी अशी मस्त पूजा केली. असं बाप्पांना तिकडं बघा दुर्वा पण आणल्या होत्या. आहोंनी मस्त असा हार पण आणला होता. बघू शकता इकडं मस्त अशी पूजा झाली आणि इकडं आपले बाप्पा आहेत ते मस्त अशी बाप्पांची वगैरे पूजा केली. फायनली माझ्या नाश्त्याचा टाईम येतो बाबा सगळ्यांचं झाल्यावर. आणि पोहे तुम्हाला काय सांगते एकच भारी लागत होते आणि अशी त्याच्यासोबत मिरची एकच नंबर. आणि मस्त त्याच्यासोबत आहे ॲपल आणि ते आहेत डिंकाचे लाडू. असे मस्त असं पौष्टिक असा नाश्ता आहे. बघू शकता खायचं आणि मस्त बॉडीची तब्येतीची काळजी करायची नाही. एकच नंबर खायचा असं भारी. बघू शकता आजचा माझा नाश्ता आणि टेन्शन नाही घ्यायचं कशाचं. खाऊन पिऊन राहायचं. तर चला असा मी मस्त नाश्ता करून घ्यायचा. तर तुमच्या घरी संडेला काय नाश्ता असतो नक्की कमेंट करून